नमस्कार, मी अनिता पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या भोईस किचनमध्ये। आज आपण आपल्या भोईस किचनमध्ये खानदेशी पद्धतीने 1 किलो तांदळाचे पापडांचं प्रमाण बघणार आहोत। त्याआधी मी तुम्हाला बघा मी ज्या पद्धतीने पापड बनवलेले आहे, ज्या प्रमाणामध्ये पापड बनवलाय तो पापड मी तुम्हाला तळून दाखवते। हे बघा अजिबात लाल झालेला नाहीये, किती छान हा पापड झालेला आहे बघा। असे जर तुम्हाला पापड बनवायचे असतील तर बघा मी तुम्हाला जे प्रमाण सांगणार आहे त्या प्रमाणातच तुम्ही पापडामध्ये मसाला टाका। जो तांदळाचा पापड खाईल तो तुम्हाला नक्कीच विचारेल की तुम्ही हा पापड कशा पद्धतीने बनवलेला आहे। तर बघा खानदेशी पद्धतीत कशा प्रकारे आणि कोणते मसाले वापरले जातात, किती प्रमाणात वापरले जातात ते अचूक प्रमाण मी तुम्हाला आज सांगते। 1 किलो जर तुम्ही तांदळाच्या पापडाचं पीठ घेतलं तर त्यासाठी बघा काय काय वापरते। 5 ग्रॅम हिंग घेतलेलं आहे, 10 ग्रॅम बडीशोप घेतलेली आहे, 20 ग्रॅम तीळ घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, 10 ग्रॅम खसखस, 15 ग्रॅम ओवा घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे 5 ग्रॅम, पापड खार 20 ग्रॅम। हे बघा हे अतिशय अचूक प्रमाण आहे। मी याच पद्धतीने मी दरवर्षी तांदळाचे पापड बनवते। या पद्धतीने जर तुम्ही पापड बनवला तांदळाचा तर त्यातलं एकाही पदार्थाचं प्रमाण जास्त होणार नाही, अनुभवातून मी सांगते। तर बघा नक्कीच तुम्ही या पद्धतीने पापड बनवून बघा। तुम्हाला तांदळाच्या पापडाचा पिवळा कलर नको असेल तर तुम्ही त्यातून बडीशोप आणि जिरं हे वगळू शकता आणि हे बाकी सगळे ज्या प्रमाणात सांगितले त्या प्रमाणामध्येच वापरून तुम्ही तांदळाचे पापड बनवू शकता। जर तुम्हाला थोडासा पिवळा पापड आवडत असेल तांदळाचा तर बघा हे जे जिरं आणि बडीशोप थोडंसं खलबत्त्यामध्ये क्रश करून घ्यायचं। अख्खीच्या अख्खी बडीशोप जर आपण पापडाच्या पिठामध्ये टाकली तर त्यामुळे काय होईल, पापड फाटेल। हे बघा बडीशोप मी अशी बारीक करून घेतलेली आहे। मग तुम्ही मिक्सरमधून करा किंवा खलबत्त्यामधून करा, तुमच्या चॉईसवर आहे। आता हे जिरं पण असंच बारीक करून घ्यायचं आहे। बडीशोप आणि जिरं वापरल्यामुळे काय होतं, पापडाची टेस्ट खूप छान लागते। थोडी मेहनत आहे पण पापड खूप स्वादिष्ट लागतो यामुळे। हे बघा अशी मी बारीक पूड बनवून घेतलेली आहे जिऱ्याची। बघा या प्रमाणामध्येच तुम्ही हाच मसाला वापरून जर पापड बनवला तर नक्कीच तुमचे तांदूळाचे पापड खूप स्वादिष्ट होणार। तुम्ही पापड बनवून बघा, कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमचे पापड कसे झालेले आहेत। तांदळाच्या पापडांमध्ये किती प्रमाणामध्ये काय वापरायचं हे माहीत नसतं, तर अशा महिलांसाठी बघा तुम्ही आपल्या फॅमिली ग्रुपवर किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि अचूक अशा रेसिपींसाठी आपल्या या भोईस किचन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप 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 आभार। धन्यवाद।